शांतता लागू आदिवासीसाठी खाव घेऊन जा लागो खाव घेऊन जा लागो छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारचा छत्रपती शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यात यावे या मागणीसाठी कळंब येथे महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्याचे प्रश्न निकाली काढण्यात यावे या मागणीसाठी आक्रमक होत कळंब येथे महाविकास आघाडीच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा बैलबंडीसह कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून निघत तहसील कार्यालयात धडकला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, पीक विम्याचा लाभ देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात खासदार संजय देशमुख, माजी मंत्री वसंतराव पुरके, वर्षाताई निकम, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी मंत्री वसंत पुरके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे। 10,000 किलोमीटरचा प्रवास करणारे खासदार राहुल गांधी आहेत, तर भर पावसात चिंब भिजत उभे राहणारे शरद पवार आहेत। मी पुन्हा येणार म्हणणारे फडणवीस म्हणाले होते की मी राष्ट्रवादीशी लग्न करणार नाही, मग अजित पवार यांच्याशी विवाह केला का? अब की बार 400 पारचा नारा फुसका गेला। आता शिवसैनिक, जात, धर्म, गाय, देवाच्या नावावर मते मिळण्याचे दिवस गेल्याचे माजी मंत्री पुरके यांनी सांगितलं आहे। जर आमची मूर्ती दिसत नसेल तर करणार काय? अहो 10,000 किलोमीटर चालून जाणार माणूस, त्यांचं नाव काय? 10,000 किलोमीटर चालून जाणार म्हणून त्यांचं नाव काय? राहुल गांधी। आणि 85 वर्षाचा वय झालं तरी पावसामध्ये मिळाव घेतल्याशिवाय राहणार नाही, त्यांचं नाव काय? शरदचंद्र पवार साहेब आहे। आणि इतका मोठा आधार की तुमच्या जागच्या जागा लंबे होतात, पण त्यांना माहित आहे की दिल दिया है दिल दिया है जान भी देंगे है वतन के लिए। मित्र कोणी पद सोडत नाही। सोनेजींच्या वड्याला खासदार म्हणजे खऱ्यात पंतप्रधान पद आलं होतं, पण त्यांनी घेतलं नाही। मित्र जेव्हा आपली आकडेवारी कमी झाली, आमचे माननीय दादा कुणीकडे गेले? अजित दादा पवारांची शांताबाई कुणीकडे गेली? कुणीकडे गेली? अनाथाचा एकनाथ तिकडे गेले। आमच्या नागपूरचा गणपती आहे, हे बिना सोंड महाकाय उंद्रकोटी समप्रभ। हा गणपती माझ्या विदर्भातला गणपती मला आनंद होता, आमचा तो मित्र आहे। पण ते काय म्हणाले? मी राष्ट्रवादीशी लग्न करणार नाही, करणार नाही, करणार नाही। आम्ही भावनाची दादा सोबत लग्न केलं जातं, केलं की नाही केलं? मी पुन्हा येईल मुख्यमंत्री होईल, त्याचा मृत्यू पडला का नाही? आणि कोणा पाडला? जनतेने पाडला। आमचे नरेंद्र मोदी काय म्हणाले? इस बार 400 के पार। तुमच्या का बापाची मालमत्ता आहे का? आम्ही निवडून येत नाही मित्र, तुम्ही सोन्यासारखे हिऱ्यासारखं मतदान देता आणि म्हणून तुमच्यामुळे आम्ही निवडून येतो। खासदार साहेब कोणा निवडून आले? आपल्यामुळे। यस, हिऱ्यासारखं मत तुम्ही दिलं म्हणून निवडून आलेला आहे। तर अशा प्रकारे खासदाराकडून, आमदाराकडून, कुठल्या पंचायत समिती असेल, पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन लावलेले नाही, काऊन नाही लावल्या? राजमाता म्हटलेला आहे। कोणता निर्णय दिलाय? ही राजमाता झाली मित्र। मी कधी वावरात जात नव्हतो, पण आज वावरात गेलो। वावरात गेल्याबरोबर माझे दोन्ही साडे पळून गेले। वावरात गेल्याबरोबर साडे गेले कुठं? अरे म्हणे त्या गायीला जर राजमाता म्हणत असेल ना, आमचं काय म्हणे? अशा प्रकारचा मूर्खपणा करायचा नाही मित्र। अरे सावरकर सुद्धा म्हणाले की गाय ही माता नाही, एक उपयुक्त जनावर आहे, ते कामधेनू आहे, आमची छोटीशी दान देणारी गाय आहे। आणि मग कोणालाही राजमाता म्हणा, देवाच्या नावावर, रामाच्या नावावर, भगवानाच्या नावावर, शिवसेने सैनिकांच्या नावावर मतं मागण्याने तुम्हाला मतं मिळणार नाही। आणि म्हणून अजितदादा सुद्धा म्हणे आता मला 12 मध्ये तो निवडणूक लढायची नाही। त्याच्यानंतर आमचे देवेंद्र भाऊ, वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र सुद्धा म्हणे मला आता महाराष्ट्रात राहायचं नाही। त्यांना माहित आहे की त्यांचा मृत्यू लंबा झाल्याशिवाय त्याला या ठिकाणी न्याय मिळवून घेतला पाहिजे। आपण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत, तुम्ही आम्ही सर्व मिळून या ठिकाणी संघर्ष करणार आहोत। लोकसभेच्या निवडणुकीत यांचा पापाचा घडा भरला होता, थोड्याने हे वाचले। 400 के पारचा नारा, 2 पक्षाचा कुबड्या घेऊन या ठिकाणी केंद्राचं सरकार आहे, हे कधी गलगडल याचा नेम नाही, काळजी करू नका। येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत हे आमच्या महिला भगिनी या ठिकाणी दिसत आहे की साध्या खावटीसाठी तुम्ही या ठिकाणी उन्हात आमच्या सर्व महिला भगिनीला बसवलेला आहे।
अरे जेवढं तुम्ही पापाचं काम कराल त्या पापाचा घडा भरणार आहे. हे आमच्या आदिवासी महिला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तुमचं या ठिकाणी डिपॉझिट जप्त करतील. कारण शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोक या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, परंतु न्याय मिळत नाही, वीज मिळत नाही, साधं कोणतेही काम आपण कोणत्याही ऑफिस मध्ये गेलं तर होत नाही. या ठिकाणी धनाढ्य लोकांची कामं या ठिकाणी सातत्यानं चालू आहे. या ठिकाणचा हा जो प्रकार आहे, या मतदारसंघात सुद्धा संतापाची लाट आहे. ज्या ज्या ठिकाणी जातो, ज्या ज्या गावात जातो, आमच्या शेतकऱ्याचे पांढरण रस्ते होत नाही, शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, आदिवासी समाजाला खावटी नाही, घरकुल मिळाले तर घराची जागा नाही, घराचे घर सँक्शन झाल्यावर हप्ते मिळत नाही. अरे साधे पैसे सुद्धा आमच्या घरकुलाला मिळत नाही. आम्ही रस्त्यानं येत असताना आमच्या एक आदिवासी समाजाचा बांधव, एक गरीब बांधव म्हणाला की घरकुला तुला 1.5 लाखात होत नाही भाऊ, 2.5 लाख रुपये झाले पाहिजे. अरे गरीबाचा आवाज तुम्ही ऐकत नाही, परंतु श्रीमंताचं त्या ठिकाणी अदानीनं काही सांगितलं तर तुम्ही एका मिनिटात करून टाकता. परंतु आमच्या गरीब माणूस वारंवार या ठिकाणी सांगत आहे की 1.5 लाखात आमचं घर होत नाही, त्याचं किंमत वाढून दिलं पाहिजे, परंतु ते सुद्धा देत नाही.